होती चिमुकली सारी झाली मोठाली लेकर, होती चिमुकली सारी झाली मोठाली लेकर, आज मोकळ्या आकाशी चालली घरट्यातली पाखर, आज मोकळ्या आकाशी चालली घरट्यातली पाखर. कधी हसत खेळत, कधी आसवे पुसत, गिरविले अक्षराना भार हातानी सोसत, शिकले लिहाया वाचाया शिक्षकांच्या या धाकावर, शिकले लिहाया वाचाया शिक्षकांच्या या धाकावर. समारंभानिमित्त बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी संयोजकाचे आभार मानते. आणि जसं सांगितलं आयुषने, निरोप दिला म्हणून काही नातं तुटत नाही. त्याचप्रमाणे जरी तुम्हाला आम्ही निरोप दिलाय तरी इथून पुढेही तुम्हाला कोणत्याही मार्गदर्शनाची गरज असेल, तुम्हाला कोणतीही अडचण आली तरी भविष्यात कधी तुम्ही आम्हाला भेटू शकता, तुमच्या शंका अडचणी आम्हाला विचारू शकता. आमचं मार्गदर्शन सदैव तुम्हाला राहील आणि आमच्या शुभेच्छाही सदैव तुमच्या पाठीशी आहेत. खूप हुशार मुलं आहेत, परंतु थोड्याशा चुकीमुळे अभ्यासही भरपूर होता त्यांचा, परंतु काही ऐन वेळेला अभ्यास भरपूर झालाय. इयत्ता 3री पासून काळेसर झाले आणि आम्ही सर्व स्टाफ झालोय त्यांच्यासाठी मेहनत घेत आहोत. इयत्ता 3री पासून मंथन परीक्षेचा सराव चालू आहे त्यांचा अभ्यास कुठे कमी पडलेला नाहीये आणि आमच्याही मला नाही वाटत, आम्ही आमच्या परीने भरपूर त्यांना देण्याचा प्रयत्न केलेला आहे. परंतु जसं म्हणतात ना, युद्धाच्या वेळेला जे काही आपण करतो त्याच्यावर आपलं यश अवलंबून असतं. तसंच झालंय की जे परीक्षेचा जो एक दीड तास असतो त्या वेळेमध्येच आपलं सर्व कौशल्य आतापर्यंत जे काही आपण शिकलोय ते सर्व आपलं पणाला लावायचं असतं आणि त्याच वेळामध्ये तुमचा थोडासा गोंधळ झालेला आहे आणि त्याच्यामुळे थोडंसं आपण मागे राहिलो. परंतु जेवढं आपल्याला यश मिळालंय ते पण भरपूर आहे. त्यात तर तुम्ही सर्वांनी पुढच्या परीक्षेसाठी आणखी तयारी करा. सर्वांना माझ्याकडून शुभेच्छा. आणि त्यानंतर आपल्या शाळेचे मुख्याध्यापक फुंदे सर आणि आपले सर्व वर्ग शिक्षक आणि निकालचे मॅडम यांना माझा नमस्कार. तुम्हा सगळ्या बालमित्रांना नमस्कार. पहा, कुठल्याही गोष्टीचा जर शेवट जर गोड असेल तर सगळीच गोष्ट गोड होते. वर्षाची जर शेवट जर गोड जर झाला तर ते संपूर्ण वर्ष हे गोडच झालं असं आपण समजतो. आणि आज छान असं योग जुळून आलाय आपला की बालानंद मेळावा आज ठेवला आणि त्याच दिवशी तुमचा निरोपाचा कार्यक्रम ठेवला. फक्त घाई थोडीशी अशी झाली की मी 2 दिवस नसल्यामुळे तयारीला वेळ मिळाला नाही आणि तुम्ही माझ्या उपस्थितीत विद्यार्थ्यांनी काही तयारी केली नाही, तर आणखी छान आपण असा कार्यक्रम घेतला असता. पण शॉर्ट बट स्वीट असा कार्यक्रम आपला होतोय. तर मला इथं येऊन 6 महिने झाले. या 6 महिन्याच्या कालावधीमध्ये माझा आणि 5वीच्या विद्यार्थ्यांचा जो काही सहवास झाला तर त्या सहवासाच्या कालावधीमध्ये माझी विद्यार्थ्यांची नाळ जुळली. बघा, आज त्यांचा निरोपाचा कार्यक्रम आपण करतोय. त्यांना निरोप देताना माझ्या मनामध्ये थोडीशी हुरूर लागली की आता माझे विद्यार्थी गेल्याच्या नंतर मला पुन्हा जे पहिलीचे विद्यार्थी येणार आहेत त्यांच्याशी मला जुळवून घ्यायचंय. जमेल का? कारण 5वीच्या वर्गातून नंतर लगेचच खालच्या पहिलीच्या वर्गात यायचंय. आणि हे जे 5वीचे विद्यार्थी होते, काळे सर, बॅच खूप छान होती. 70% विद्यार्थी अगदी बेस्ट होते. निकाल काहीही लागो, पण माझ्या दृष्टीने निकाल कुठल्याही अधिकारी जरी वर्गात आला असता तरी आपला 70% वर्ग हा अगदी तयार होता. आणि पहिलीपासून काळे सरांनी जे तुमच्यासाठी परिश्रम घेतले तर ते खरोखरच त्यांचे परिश्रम यश आता जरी नाही दिसलं तर भविष्यामध्ये नक्कीच दिसणार आहे. कारण तुम्ही कुठेही कमी पडणार नाही. जे प्राध्यापक व्याख्याते जे गणेश शिंदे आहेत बघा, तर त्यांनी त्यांचा एक अनुभव सांगितलेला आहे त्यांच्या शालेय जीवनामधला की कॉलेजच्या जीवनामध्ये त्यांचे जे शिक्षक होते तर त्या शिक्षकांनी प्रत्येक विद्यार्थ्यांना विचारलं की तुम्ही पुढे जाऊन काय करणार आहात. तर त्यांच्या क्लासमध्ये एक बोबडा बोलणारा विद्यार्थी होता. तर तो विद्यार्थी बोबड्या स्वरातच म्हटलाय की मला
जायचंय. तर मग ते शिक्षक म्हटले तू मार्केटिंग क्षेत्रामध्ये कसं जाणार, तुझं बोलणं सुद्धा कळत नाहीये, अगदी कोबडं बोलणं, आणि मग या क्षेत्रामध्ये तू काही जाऊ नकोस. कोण आहे, नाही सर मी जाणार तर मार्केटिंगच्या क्षेत्रामध्ये जाणार. मग ते शिक्षक म्हटले ठीक आहे आपण त्याची परीक्षा घेऊया. मग त्यांनी काय केलं, सगळ्यांना 100 प्रती रामायणाच्या दिल्या, सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या कॉलेजमधल्या, आणि सांगितलं ह्या प्रत्येकाला जे दिलेल्या 100 रामायणाच्या ज्या प्रती आहेत त्याचं मार्केटिंग तुम्ही करून दाखवा. जो जास्त कमेल त्यांनी त्या क्षेत्रामध्ये जावं, त्याच्याकडे ती स्किल आहे असं आपण समजू. आणि हा बोबडं बोलणारा जो विद्यार्थी आहे त्याच्या जर प्रती नाही विकल्या, कमी विकल्या, तर त्याने त्या क्षेत्रामध्ये जाऊ नये, त्याने दुसरं क्षेत्र निवडावं. मग झालं काय, त्यांना 8 दिवसाचा कालावधी दिला. आणि मग हे प्राध्यापक गणेश शिंदे आणि त्यांचे जे मित्र होते, तर ते जे सगळे होते, सरांनी 8 दिवसानंतर प्रत्येकाला विचारलं तुझ्या किती प्रती विकल्या, तुझ्या किती विकल्या. तर गणेश सरांच्या फक्त 4 प्रती विकलेल्या होत्या 100 पैकी, आणि त्यांच्या मित्रांच्या अशा 6, 8, कुणाच्या 10, पण 20च्या वर मात्र कुणाचेही रामायणाच्या प्रती विकलेल्या नव्हत्या. आणि जो बोबडा बोलणारा विद्यार्थी होता ना, त्याच्या 100च्या 100 प्रती विकल्या होत्या. त्याच्या मागचं कारण काय, त्या सरांनी त्याला विचारलं अरे तुझी किती विकल्या, तो म्हटलं सर 100च्या 100 विकल्या. बोबड्या आवाजातच तो बोलला. सर म्हटलं कसं काय बघा, कशा विकल्या, नेमकं तू काय वापरले याच्यामध्ये. तो म्हटलं सर मी प्रत्येकाच्या बोबड्या आवाजातच म्हटलं सर मी प्रत्येकाच्या दारात गेलो, बेल वाजवली आणि म्हटलं रामायणचे ही घेता की वाचून दाखवू, रामायणचं पुस्तक घेता का वाचून दाखवू इथं. मग प्रत्येक व्यक्ती म्हणायची नाही आम्ही ना वाचून काय दाखवू नको, आम्ही हे विकत घेतो. म्हणजे त्याचं बोबडं बोलण्याचं वाचून नको दाखवू बाबा, आम्ही तुझं पुस्तकच विकत घेतो. असं त्याने प्रत्येक घरी जाऊन केलं, आणि त्याच्यामुळे त्याच्या 100च्या 100 प्रती विकल्या गेल्या. मग आता एक सांगा की त्याचं जे बोबडं बोलणं होतं हा त्याचा विकनेस पॉइंट ठरला का स्ट्रेंथ पॉवर ठरली, स्ट्रेंथ पॉवर ठरली. म्हणजे याचा अर्थ काय की तुम्हाला नवोदयाच्या परीक्षेत असो किंवा स्कॉलरशिपच्या परीक्षेमध्ये असो, जी टक्केवारी जी मिळाली त्याच्यावर तुमचं एका परीक्षेने पूर्ण आयुष्याचं भवितव्य हे ठरणार नाही. हा तुमचा पाया आहे, ही तुम्हाला मिळालेली संधी आहे. भविष्यामध्ये अनेक स्पर्धा आहेत, तुम्हाला खूप स्पर्धा द्यायच्या आहेत, आणि पुढच्या ज्या स्पर्धा द्यायच्या आहेत MPSC UPSC तर त्या स्पर्धा परीक्षांचा पाया तुमचा इथे रचला गेला, आणि तो भक्कम असा पाया पहिली ते 4थी काळे सरांनी तयार केला. मी त्याच्यावरती फक्त प्लास्टर मारायचं काम केलं, आणि तिथं मी जरा थोडीशी कमी पडले. सर स्कॉलरशिपचा निकाल जेव्हा चेक केला 2 दिवस रडत होते मी पेपर चेक केल्यावर. माझं मलाच खूप वाईट वाटलं की आपण कुठंतरी कमी पडलो, इथं जे मुलांकडे होतं ते द्यायला आपण कमी पडलोय. पण भविष्यामध्ये ही चूक मी माझी नक्की सुधारेल पुढच्या बॅचला. पण तुम्ही काही इथं कमी मानायचं नाही. जे गणेश शिंदे सरांची ही जी अनुभवलेली जी कथा आहे त्याच्यातून तुम्ही शिकायचे. प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये कुठल्या ना कुठल्या तरी